माय यूट्यूब चॅनल फिजिक्स वर्ल्ड. द बेसिक्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स सेकंडला आपण सुरुवात करत आहोत. बेसिक्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स सेकंडमध्ये आपण स्टडी करणार आहोत झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, डिटेल्ड एक्सप्लेनेशन झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा, त्याचं स्टेटमेंट, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अँड कन्सेप्ट ऑफ इंटरनल एनर्जी. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण स्टडी करू झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स समजून घेण्यासाठी आपण एक सिस्टीम घेतली. ती जी सिस्टीम आहे त्याच्या या वॉल्स दॅट आर मेड अप ऑफ ॲडियाबॅटिक वॉल. ॲडियाबॅटिक म्हणजे इन्सुलेटिंग वॉल, मीन्स देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट ॲज वेल ॲज एनर्जी. मीन्स ही जी सिस्टीम आहे दॅट इज आयसोलेटेड सिस्टीम. आता ही जी सिस्टीम आहे ती परत 3 सबसिस्टीम्समध्ये डिव्हाइड झाली, ए, बी अँड सी. तर ह्या ज्या सिस्टीम्स आहेत त्यांच्यामध्ये असलेल्या वॉल्स ह्या वेगवेगळ्या आहेत. ए आणि बी तसंच ए आणि सीमध्ये असलेली जी वॉल आहे दॅट इज डायथेर्मिक वॉल, म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जीचं एक्सचेंज होऊ शकतं दोघं साईडने. ठीक आहे, पण बी आणि सी ह्या ज्या सिस्टीम्स आहेत सबसिस्टीम्स, तर याच्यामध्ये असलेली वॉल ही ॲडियाबॅटिक वॉल आहे, म्हणजे या दोघं सिस्टीम्स एकमेकापासून टोटली आयसोलेटेड आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सचेंज होणार नाही. ठीक आहे, आता ह्या सिस्टीम्स आपण घेतल्यानंतर सपोज 1 तासापर्यंत त्याला सेट होऊ दिलं. सेट झाल्यानंतर आपण वॉल्स ज्या आहेत त्या चेंज केल्या, म्हणजे ही ॲडियाबॅटिक वॉल जी होती ती आपण ह्या ठिकाणी टाकली आणि डायथर्मिक वॉल ह्या ठिकाणी टाकली. तर आपलं एक्सपेक्टेशन काय असेल की वॉल्स चेंज झाल्यानंतर ह्या बी आणि सी मध्ये सुरुवातीला ॲडियाबॅटिक वॉल होती, आता ती चेंज झाली, डायथर्मिक झाली, म्हणजे यांच्यामध्ये एक्सचेंज व्हायला हवं. ठीक आहे, परंतु प्रॅक्टिकली जर बघितलं तर 1 तासानंतर म्हणजे 1 तास सेट होऊ दिल्यानंतर वॉल्स जर आपण चेंज केल्या तर बी आणि सीमध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सचेंज होत नाही. ते का होत नाही तर ते आपण ह्या स्लाईडमध्ये बघूयात. ह्या 3 सिस्टीम्स आहेत, तर याच्यामध्ये सुरुवातीला अशाच पद्धतीने त्या सिस्टीम्स ह्या थर्ड सिस्टीम म्हणजे सी सोबत ए आणि बी ह्या थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत, पण ए आणि बी ह्या आयसोलेटेड सिस्टीम्स आहेत. तर सुरुवातीला तिघांचे थर्मल एनर्जी जी आहे ती वेगवेगळी आहे ह्या कंडिशनला. नंतर त्यांच्यामध्ये एक्सचेंज सुरू होतं आणि एक्सचेंज झाल्यामुळे काही वेळानंतर सी आणि ए तसंच सी आणि बी ह्या दोघांचे पॅरामीटर्स सारखे होतात आणि अनायसे ए आणि बीचे पॅरामीटर्ससुद्धा जरी त्या एकमेकांपासून सेपरेट असल्या तरी त्यांची थर्मल एनर्जी ही सारखी होऊन जाते आणि त्यामुळे जर आपण वॉल एक्सचेंज केल्या तरीसुद्धा त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही, कारण ऑलरेडी त्यांच्यामध्ये थर्मल इक्विलिब्रियम हा सेट झालेला असतो. ठीक आहे, तर हा आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे, सुरुवातीला तिघांचे पॅरामीटर वेगवेगळे आणि काही वेळानंतर यांच्यामध्ये इक्विलिब्रियम सेट होतो आणि तो होत असताना या दोघांमध्ये सुद्धा इक्विलिब्रियम सेट होतो. तर त्याचं स्टेटमेंट आपण आता बघूयात. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स that is, if two systems are separately in thermal equilibrium with the third system, then they themselves in a thermal equilibrium with each other. म्हणजे ती तिसरी जी सिस्टीम होती तिच्यासोबत ह्या दोघं ज्या वेळेला इक्विलिब्रियम सेट करतात तर त्यावेळेला त्या दोघांमध्ये सुद्धा इक्विलिब्रियम सेट होतो आणि म्हणून जेव्हा आपण 1 तासानंतर त्यांच्या वॉल्स चेंज करतो तर त्यावेळेला त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सचेंज होत नाही, कारण ऑलरेडी तो इक्विलिब्रियम सेट झालेला असतो ह्या झिरोथ लॉमुळे. तर अशा पद्धतीने हा झाला झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता बघूयात फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स दॅट इज रिलेटेड विथ द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय असतं? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, बट वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू दी अदर फॉर्म. ठीक आहे, एनर्जी आपण क्रिएट पण करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय पण करू शकत नाही, पण एका एनर्जीचं कन्व्हर्शन हे दुसऱ्या एनर्जीमध्ये होत असतं. आता ज्यावेळेला आपण थर्मोडायनॅमिक्स स्टडी करतो तर थर्मोडायनॅमिक्स दॅट इज स्पेशली रिलेटेड विथ दी हीट. ठीक आहे, आता हीटमध्ये मग काय होतं? इट इज म्हणजे मीन्स थर्मोडायनॅमिक्स हीट इज गेट कन्व्हर्टेड इन टू दी वर्क. ठीक आहे, कन्व्हर्शन होतं एनर्जीचं, तर हीटचं कन्व्हर्शन हे मोस्टली वर्कमध्ये होत असतं थर्मोडायनॅमिक्समध्ये. ठीक आहे,
आणि ही जी प्रोसेस आहे दॅट रिलेटिंग द फंक्शन ऑफ बॉडीज स्टेट कॉल्ड ॲज द इंटरनल एनर्जी. आणि ही जी प्रोसेस आहे तर त्याचा संबंध असतो इंटरनल एनर्जीशी. ठीक आहे. मग आता जर आपण थेरॉटिकली हे जे स्टेटमेंट आपण बघितलं तर त्याच्यानुसार व्हेनेवर दी मेकॅनिकल वर्क इज कन्व्हर्टेड इंटू दी हीट. ठीक आहे. मेकॅनिकल वर्क डन हे हीटमध्ये कन्व्हर्ट होणार किंवा हीट इज कन्व्हर्टेड इंटू दी मेकॅनिकल वर्क. देअर इज एक्झिस्ट अँड एक्झॅक्ट इक्विव्हॅलन्स बिटवीन देम. म्हणजेच काय की जी काय हीट ॲब्सॉर्ब होत असेल सिस्टीममध्ये तर ती वर्क डनमध्ये कन्व्हर्ट होते किंवा जे काय वर्क डन परफॉर्म होत असेल तर त्याचं कन्व्हर्शन हे हीटमध्ये केलं जातं. सो दे हॅविंग दी एक्झॅक्ट इक्विव्हॅलन्स. पण ते केव्हा ज्यावेळेला दोघांचं युनिट हे सेम असेल. जर दोघांचे युनिट हे डिफरंट असतील तर त्यावेळेला आपण देऊ शकतो W इज इक्वल टू JH, वेअर दिस J इज दी कॉन्स्टंट किंवा जूल्स कॉन्स्टंट आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. हे जे स्टेटमेंट आहे हे फर्स्ट ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं थेरॉटिकल स्टेटमेंट आहे. पण प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर जी काय हीट त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब होते तर ती सगळीच्या सगळी वर्क डनमध्ये कन्व्हर्ट होत नाही. However, practically the heat supplied to the body may not be entirely converted into the work. ठीक आहे. सगळीच्या सगळी हीट एनर्जी ही वर्क डनमध्ये कन्व्हर्ट होत नाही. म्हणजे ते जे स्टेटमेंट आपण घेतलं थेरॉटिकल स्टेटमेंट तर त्याच्यामध्ये हे कॉन्ट्राडिक्शन आहे. तर त्याच्यामुळे काय की ह्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये आपल्याला थोडासा बदल करावा लागेल. तर तो बदल काय आहे की जी काय हीट त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब होते तर पार्ट ऑफ इट मे बी यूज्ड टू चेंज द इंटरनल एनर्जी. ठीक आहे. थोडाफार पार्ट जो आहे तो इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी वापरला जातो अँड रिमेनिंग पार्ट इट मे बी यूज्ड इन परफॉर्मिंग द एक्सटर्नल वर्क. ओके. आता त्याच्यामध्ये आपण सपोज एक्झाम्पल म्हणजे कन्सिडर केलं की DQ अमाऊंट ऑफ हीट जी आहे ती ॲब्सॉर्ब झालेली आहे. तर त्यावेळेला काही पार्ट चेंज इन इंटरनल एनर्जीसाठी वापरला जाईल आणि तो चेंज इन इंटरनल एनर्जी जो आहे तो आपण DUने रिप्रेझेंट केला अँड सम पार्ट इज गेट कन्व्हर्टेड इंटू दी वर्क डन. तर ते स्मॉल वर्क डन आहे म्हणून आपण ते DWने रिप्रेझेंट केलं. तर प्रॅक्टिकली दी मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ दिस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज दिस DQ इज इक्वल टू DU प्लस DW. ठीक आहे. मग आता हा जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण बघितला त्याच्यामध्ये जर साइन कन्व्हेन्शन्स आपण बघितले तर ज्या वेळेला हीट ॲब्सॉर्ब होते तर त्यावेळेला ती पॉझिटिव्ह घेतली जाते आणि अशा प्रकारची जी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये सिस्टीममध्ये हीट घेतली जाते दॅट इज कॉल्ड ॲज द एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि काही ज्या प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये हीट ही रिजेक्ट केली जाते, सराउंडिंगला दिली जाते. तर अशा प्रकारची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये क्यूची व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह असते आणि ती जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी एक्झोथर्मिक प्रोसेस. ते जे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे त्याला आपण रिअरेंज करू शकतो DUच्या फॉर्ममध्ये. ते आपण अशा पद्धतीने लिहू शकतो DU इज इक्वल टू DQ मायनस DW. त्याच्यानंतर परत वर्क डनचे जर आपण साइन कन्व्हेन्शन्स बघितले तर ज्या वेळेला वर्क डन ऑन द सिस्टीम होतं तर त्यावेळेला ते पॉझिटिव्ह असतं म्हणजे कॉम्प्रेशन. ज्या वेळेला वर्क डन बाय दी सिस्टीम होतं म्हणजे एक्सपान्शन होत असेल आणि सिस्टीमकडून वर्क डन परफॉर्म होत असेल तर त्यावेळेला ते निगेटिव्ह असतं. दॅट आर दी साइन कन्व्हेन्शन्स अबाउट दी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे. आता इंटरनल एनर्जी. ते इंटरनल एनर्जी समजून घेण्यासाठी काय करूयात आपण की सपोज एखाद्या कोळशाचं तुकडं आपण घेतलं आणि त्या कोळशाच्या तुकड्याला आपण जाळलं तर जाळल्यानंतर काय होतं की ती जे तुकडं आहे ते रेड कलरचं आपल्याला दिसायला लागतं. म्हणजेच काय की त्याच्यामधनं रेडिएशन्स म्हणजे लाईट जो आहे तो एमिट होतो आहे आणि त्याच वेळेला हीटसुद्धा त्याच्यामधनं बाहेर पडते. ठीक आहे. सराउंडिंगला दिली जाते. तर ही एनर्जी कुठून आली हीट आणि लाईट. तर हे दिस फॅक्ट सजेस्ट दॅट द सम अमाऊंट ऑफ एनर्जी इज स्टोअर्ड इन टू दी मटेरियल. ही एनर्जी ऑलरेडी त्या कोलमध्ये स्टोअर झालेली होती की जी आता हीट आणि लाईटच्या स्वरूपामध्ये बाहेर आलेली आहे. मग कुठलंही मटेरियल की ज्याच्यामध्ये काही एनर्जी ही स्टोअर झालेली असते तर त्या स्टोअर झालेल्या एनर्जीला आपण म्हणतो इंटरनल एनर्जी. So the energy stored into the substance or system is known as its internal energy. The total of possible kinds of energy of the system is called as the internal energy.
वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज सिस्टीममध्ये अवेलेबल असतात, तर त्या सगळ्यांची जर आपण ॲडिशन केली तर दॅट इज नथिंग बट दी इंटरनल एनर्जी. ठीक आहे. इट इज नायदर पॉसिबल नॉर नेसेसरी टू कॅल्क्युलेट दी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ दी इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जीची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड करणं गरजेचं पण नसतं किंवा पॉसिबल पण नसतं. म्हणून आपण काय करतो, हाऊएव्हर वी कॅन फाइंड ऑर मेजर द चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणून मोस्टली आपण चेंज इन इंटरनल एनर्जी त्या ठिकाणी म्हणजे कन्सिडर करत असतो. ज्यावेळेला स्टेट चेंज होते तर स्टेट चेंज झाल्यानंतर चेंज झालेली एनर्जी, इंटरनल एनर्जी आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो आणि ती चेंज इन इंटरनल एनर्जी जी आहे दॅट रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ डेल्टा यू. ओके. सो दी इंटरनल एनर्जी डिपेंड्स ओनली ऑन प्रेझेंट ऑर करंट स्टेट. इंटरनल एनर्जी जी असते सिस्टीमची तर ती करंट स्टेटवर डिपेंड असते. मात्र कुठल्या पाथने ती स्टेट अटेन झालेली आहे, अचीव झालेली आहे, तो पाथ त्या ठिकाणी महत्त्वाचा नसतो. सो इट इज इंडिपेंडंट ऑन द पाथ बाय विच दॅट स्टेट वॉज रीच्ड. ओके. सो द इंटरनल एनर्जी ऑफ द आयडियल गॅसची इंटरनल एनर्जी जी आहे ती आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. U of system is equal to 3/2 RT, where this R is the universal gas constant and T is the temperature. ठीक आहे. तर सो इंटरनल एनर्जी ऑफ दी सिस्टीम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. ह्या इक्वेशनवरून आपण म्हणू शकतो 3/2 कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे. सो U इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. टेम्परेचरला इंटरनल एनर्जी ही डायरेक्टली प्रपोर्शनल असते. म्हणजे टेम्परेचर जास्त असेल तर इंटरनल एनर्जी जास्त असेल, टेम्परेचर कमी असेल तर इंटरनल एनर्जी कमी असेल. ठीक आहे. सो एनी चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ती आपण अशा पद्धतीने डेल्टा यूने रिप्रेझेंट करतो, विच इज नथिंग बट दी चेंज ऑफ फायनल एनर्जी इंटरनल एनर्जी ऑफ फायनल स्टेट मायनस इंटरनल एनर्जी ऑफ दी इनिशियल स्टेट. आता ह्या डेल्टा यूची व्हॅल्यू जी आहे, साइन कन्व्हेन्शन जर आपण डेल्टा यूचे बघितले तर डेल्टा यू इज पॉझिटिव्ह वेन एनर्जी इज ॲब्सॉर्ब बाय दी सिस्टीम. सिस्टीममध्ये जर एनर्जी ॲब्सॉर्ब झाली तर ती आपण पॉझिटिव्ह घेऊ शकतो. एनर्जी जर एमिट झाली तर ती निगेटिव्ह असते, चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि डेल्टा यू इज 0 फॉर दी सायक्लिक प्रोसेस. ठीक आहे. सो मॉलिक्युल्समध्ये दोन प्रकारच्या एनर्जी त्या ठिकाणी मोस्टली असतात, पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी दॅट इज रिलेटेड विथ द पोझिशन अँड द कायनेटिक एनर्जी रिलेटेड विथ द मोशन. या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर दॅट विल नथिंग बट द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. ठीक. चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओजचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. धन्यवाद.